आणि चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी राहुल पाटील पाडळेवाडी पुणे आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंना 1100 रुपये दिले गेले. सध्या मॅच चालू आहे. आपण पाहिली तर मालगाव स्पोर्ट्स विपक्ष नवजीवन स्पोर्ट्स शिराळा टॉस जिंकला. मालगाव स्पोर्ट्स ने दे वॉन्ट द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि यस बॅटर बाद होते दरम्यान अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये या ठिकाणी बॅट्समन बाद होतोय. आपण ट्वी स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन फुलचा फटका सजवायचा होता परंतु इनफिल्ड मध्ये अडकतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये अवधूत पाटोळे बाद होतोय. चांगला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय गोलंदाज. दरम्यान सुजित शेवाळे यांनी देखील अतिशय मोठं मन दाखवलंय आणि आपल्याला या ठिकाणी अनेक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्याचबरोबर टी शर्ट देखील मिळतात. तर महेश पाटील याला या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीनं त्यानं आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट महेश पाटील याला डेडिकेट केलाय. खूप मोठं मन दाखवलंय आणि त्याला देखील नक्कीच प्रोत्साहन मिळेल. निहाल बनसोडे दाखल होतोय सध्या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्या. आपण पाहिली तर मच्छिंद्रची, कारण की मच्छिंद्रची हाईट बघ 6 फूट नाही 6.5 फुटावरून 6.5 फुटावरून चेंडू खाली येतोय. ये देख ये तोपखाना आहे मेरे दोस्त, कारण की हा तोपखाना सध्या उचलून आणलाय मालगाव टीम मधून. नक्कीच. आणि सर प्लस पॉईंट सांगायचं झालं तर तो लेफ्टॉम आहे. लेफ्टॉम ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय. डावखुरे गोलंदाज अतिशय घातक साबित होतात. त्याच प्लस त्याची उंची आहे त्याचमुळे हा गोलंदाज अतिशय घातक साबित होतोय. खोलवडाप्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. स्विंगिंग यॉर्कर. बॅट्समन कडे कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडू निघून जातं विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव या चेंडूवरती ऍड होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. धाव संख्या फक्त 3. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. चेंडू आपण पाहिलं तर जरूर जातोय सीमारेषेच्या जवळ. अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डिफेंड केला. चेंडू आपण पाहिलं तर अडवला आत ढकलला. जीवाचं रान करेल पण संघासाठी एक धाव नक्की अडवेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या धावून घेतल्या गेल्या 3. आणि ज्या पॅनल्टीच्या त्या धावा म्हणजे आपण मालगाव संघाला आल्यानंतर ज्या लेट आल्यामुळे 4 धावा ज्या दिल्यात त्या शेवटच्या क्षणाला आपण ऍड करणार. नक्कीच अतिशय सुंदर इनसाइडचा फटका सजवलेला होता परंतु कव्हर्स रिजनमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. हा पाहिलं तर शॉर्ट बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एक्सेप्ट करत होता की वरती येईल परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि बॅटीला थटून शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू पकडला जातोय. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 7च्या घरामध्ये आधी आई वडील बोलायचे 7च्या आत घरामध्ये ये. आता धावसंख्या 7 या आकड्यावरती जरूर जाऊन पोहोचले. एक चांगलं खऱ्या अर्थानं बॅटल बघायला भेटते. कोण कोणाच कमी नाहीये. 5 दिवस एकच गोष्ट शोधतोय. 22व्या वर्षी ओमसाई स्पोर्ट्स शिराळा नाईट स्पर्धेचा राजा कोण असेल. एक ही किंग रहेगा. राजा एकच. एका जंगलाचा राजा एक. एका मॅनामध्ये तलवारी एक. एका महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एक ही रहेगा. राजा एकच असेल. तो कोण असेल तेच बघायचं आहे. नक्कीच सर. परवा नक्कीच या मॅचचा राजा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचसाठी चाललेलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळते. रणसंग्राम रंगलाय आणि ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं या नाईटच्या स्पर्धा अतिशय भव्य दिव्य आयोजन. यावेळी पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक सजवला जातोय. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती ऍड होईल. एक सिंगल धाव एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते. 8 या धावसंख्येवरती 8 धावसंख्या. स्कोरर यांचं कौतुक करेल. अभिजित दादा सकाळपासून दुपारपासून बसलेत. त्यांना कोणी एक्सक्यूज नाही. त्यांनी बसूनच राहायचं कारण की त्यांच्या बदल्यात कोणी स्कोरिंगला सध्या आपण पाहिलं तंतोतंत त्यांची स्कोरिंग खूप चांगली आहे. बोलके स्कोरर आहे ते महत्वाचं आहे. हलक्या हातानं फक्त पुश करो खुश रहो. एक धाव सिंगल भेटेल. डिक्लेअर मध्ये स्ट्राईक रोटेट होईल. 9 धावा. थोडं शांत क्रिकेट मारुती चोरगे सर तुम्हाला वाटत नाही थोडंसं संयमीचं क्रिकेट शांत क्रिकेट चालू आहे. नक्कीच सर शांत क्रिकेट चालू आहे परंतु समोर तेवढाच अतिशय हुशार गोलंदाज आहे त्यामुळे पाहिलं तर हे शांत क्रिकेट चालू आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट निघालाय. गोलंदाज अतिशय चांगला स्ट्रोक. मिस टायमिंग स्ट्रोक आणि कव्हर्स रिजन मध्ये झेल पकडलाय. फर्स्ट सेकंड अटॅम्प्ट या ठिकाणी झेल पकडलाय. यावेळी पाहिलं तर अगोदर बॅटचे फेस क्लोज झाला आणि बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क आलेला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आणि महत्वपूर्ण गडी बाद होतोय. निहाल बनसोडे स्वस्तामध्ये बाद होतोय. निहालला थांबता आलं नाहीये जास्त वेळ. निहाल आपण पाहिलं तर असं वाटलं की थांबलं तर धावा जरूर येतील. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगली कॅच पकडली गेली. निहालला माघारी पाठवले गेले. नवीन फलंदाज
मैदानामध्ये आपण पाहिलं तर जरूर मार्गस्थ होतं. संघाची धावसंख्या देखील थोडीशी जैसे ते वैसे स्थिर राहिली आहे. 9 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 9. ओम साई स्पोर्ट्स शिराळा संघ तुम्ही स्पर्धा पाहता. ही स्पर्धा ज्या पद्धतीने बबलू दाखल झालाय मैदानामध्ये, मिस्टर बबलू एक नवीन बॅटर सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर दाखल होतोय. विकेट्स लवकर येत आहेत, विकेट्स पडत चाललेत. आतापर्यंत 2 विकेट्स माघारी गेलेत आणि थोडीशी संकटाचे ढग आहेत, ते ढग आता थोडे जास्त दिसत आहेत. सध्या आपण पाहिलं तर वॉट बॉल अप्रतिम चेंडू हाताला जातोय. जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव, डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर जाते. कारण की हा चेंडू होता की रखरखत्या आगीचा निखारा होता हे समजलं नाही. कारण की ज्या पद्धतीने हा चेंडूला वेग दिला गेला, अप्रतिम वेग. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कॅचचा कॉल दिला पॉइंटला, कॅच पकडली जाते. बबलू गेला, बबलू आला, बबलू बॅक टू डक आउट. माघारी जावं लागते बबलूला. एक मोठी विकेट. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र आपण पाहिली तर राहुलची. वेग वेग वेग, राहुलनं वेगवान गोलंदाजी चालू केली आहे. रिप्ले पहा, चेंडू पडल्यानंतर राईज झाला, बॅटीची टॉप एज, पॉइंटचा खेळाडू आला चेंडू खाली, ओंजळ केली, कॅच पकडली, बॅटर आउट झाला. अप्रतिम मॅच यार. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आहे राहुल याची. आणि राहुल पाहिलं तर लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय. कुठल्याच स्पॉटवरती चेंडू रिलीज करत नाही, त्याच्यात थोडासा पुढे आणि थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू रिलीज करतोय. म्हणजेच अतिशय चांगला तो निर्णय आहे. चतुर गोलंदाज आहे राहुल. विक्रम शिंदे नवीन बॅटिंग आपल्याला करत असताना पाहायला मिळतं. यावेळी आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवायचा होता, चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव या चेंडूवरती येत नाहीये. अगदी 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र जरूर संपला गेला. 2 षटकांच्या अखेरीस धावा आपण पाहिली तर फक्त 10 या आकड्यावरती. संपूर्ण मैदानामध्ये सध्या आपण पाहिले तर प्रेक्षक जरूर दाखवले जातात. हे संपूर्ण प्रेक्षक या मैदानामध्ये दाखवले जातात, कारण की प्रेक्षकांमुळे स्पर्धेला आनंद येतो, प्रेक्षकांमुळे स्पर्धा उंचवली जाते. प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सर्व आहे. महिला मंडळ देखील आले, जिजाऊंच्या लेखी महिलांनी वुमन्स क्रिकेटनं, वुमन्स महिला टीमनं इंडियाच्या ज्यावेळी वर्ल्ड कप उचलला तेव्हापासून महिला देखील क्रिकेटच्या माध्यमातून खेचल्या गेल्या मैदानामध्ये. म्हणजे घरापासून उमऱ्याच्या बाहेर, उमऱ्यापासून महाराष्ट्रात, महाराष्ट्रापासून दिल्लीत, दिल्लीत नाही थांबल्या, दिल्लीपासून चंद्रापर्यंत पोहोचल्या. त्या जिजाऊंच्या लेखी महिला देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच, त्यांचं स्वागत करतो. ओहो, यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडूला, जिथे आपण पाहिलं डिपेस्ट कव्हर रिजनला आहे खेळाडू. एक धाव, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा तिसऱ्या धावेसाठी. व्हॉट हॅपन, बॅटर आउट. ओहो, गुलीगत धोका. व्हॉट हॅपन, बॅटर होतोय आउट. बाई ये क्या हुआ, नजर अटी दुर्घटना घटी. घाटातून जाताना हे वाचायला भेटतं तुम्हाला. इथे तेच झालंय. बॅटर नाराज असेल, बॅट त्याची स्विंग करत असताना आणि तो माघारी येत असताना त्याची नाराजगी दिसून येते. कशा पद्धतीने आउट झाला रिप्ले बघूयात, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं फलंदाजाला अगदी माघारी माघारी पाठवलं जात आहे. कारण की हा चेंडू पकडला, त्यानंतर आपण पाहिलं तर लगेच फेकला गेला आणि दुसऱ्याचा धावेसाठी ही फेकी केली आणि त्यानंतर ओहो, डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट झालाय, फलंदाज आउट झाला, बॅटर आउट. खूप छान केली का. संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे, 11. प्रशांत काबाडे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पाहिलं तर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप रिलीज करतोय. पडल्यानंतर थोडासा चेंडू पाहिलं तर खाली राहतोय आणि चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती कोणताही फुटवर्कचा वापर झालेला नाहीये, जाग्यावरूनच बॅट स्विंग झाली. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मारुती सर, फुटवर्क नाहीये तो भाई नेटवर्क कैसे मिलेगा. पहा, मोबाईल मध्ये नेटवर्क आहे तर रेंज आहे, बॅटिंग करताना फुटवर्क आहे तर रेंज आहे, आणि रेंज नसली तर मोबाईल काढून गेम खेळतो भाऊ आपण. आणि सध्या तोच गेम चालू आहे, की सध्या फुटवर्क इम्पॉर्टंट आहे भाई. नक्कीच सर, क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप मॅटर करतं आणि ते फुटवर्क आपल्याला लेदर क्रिकेट अतिशय चांगलं शिकवतं. अतिशय सुंदर चेंडू, पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलेले चेंडू, इनस्विंग झालेले चेंडू, थोडासा बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता, परंतु या चेंडूमध्ये अतिरिक्त वेग होता, त्यामुळे वेगाने चेंडू निघून जातोय. बॅट्समनला वेगाने बीट केलाय. येस, हलक्या हाताना बॅकफुटला जाऊन अगदी टॉप एज बॅटीची. डिक्लेअर मध्ये आपण पाहिले तर एक धाव जरूर जाईल. एका सिंगल धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडी पुढे जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली आहे. नक्कीच सर, लो स्कोरिंग मॅच होती की काय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल,
कारण गोलंदाजी अतिशय सुंदर होते. तिखट मारा मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतं. अतिशय चांगला प्रयत्न झाला यष्टीरक्षकाकडून, परंतु शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप होतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केले सर. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, तिन्ही गोलंदाज आपण पाहिले तर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत हाताळली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा. आतापर्यंत डबल डिजिट आकडा दिसला नाहीये. बंडू या नावानं जरूर आपण पाहिलं तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि हल्ली आपण पाहिलं तर हमखास टी शर्टच्या मागे छान नावं, बंडू, शम्या, रोह्या ही नावं टाकली जातात, सोन्या ही नावं टाकली जातात बाई. आणि सध्या आपण पाहिले तर त्यातला ऋष्या ही नावं टाकली जातात टी शर्टच्या मागे. हो, यावेळी देखील आपण नक्कीच. पाहिलं तर हलक्या हातानं नक्कीच सर, ते प्रेमाचं नाव आहे. या टीममधील जर्सी नंबर 10 त्याच्या जर्सीवर देखील ऋषा लिहिलंय. या 32 नंबरच्या जर्सीवरती विकी लिहिलंय. तर हे टोपण नाव आहे. एक खऱ्या अर्थानं एक वेगळं पॅटर्न. हो, शॉर्ट आर्म पुल, सुरेख फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला कव्हर करतोय. चेंडू आपण पाहिलं तर बांधाच्या पलाड वावरात जातोय. 6 धावेसाठी षटकार, अप्रतिम फटका, षटकार. नक्कीच अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला आहे. पहिला बॅकवरती गेला, बॉडवेट ट्रान्सफर केलं, स्वतःसाठी जागा बनवली आणि बॉलच्या खाली परफेक्ट आला पहा आणि चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. अतिशय सुंदर आणि दर्जेदार स्ट्रोक, षटकार. धावा आता आलेला आशेचा षटकार, खऱ्या अर्थानं अपेक्षेचा. यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला, कोण बदलला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक गाडी 2 वरती जावी तसा चेंडू थोडासा टर्न होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावसंख्या, 20. 3 चेंडूचा खेळ झालाय. चेंज ऑफ पेसचा चेंडू यावेळी रिलीज केलेला होता. यावेळी पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर राईज झाला आणि पंचांचे 2 हात समांतर, म्हणजेच इट इज व्हाईट बॉल. लेग ब्रेक बॉल जेव्हा आपण या ठिकाणी गोलंदाजी करतो तेव्हा त्या चेंडूवरती नियंत्रण ठेवावं लागतं. या ठिकाणी रघुबापू आहेत, ते देखील लेग ब्रेक बॉल टाकतात. यावेळी देखील या ठिकाणी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेलं होतं आणि गती परिवर्तन ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, म्हणजे तुम्हाला सॅलड गोलंदाजी करावी लागते. तुम्ही सॅलड गोलंदाजीमध्ये एका डिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स कापून ठेवले जातात, त्याला सॅलड बोलतात. आणि जेव्हा चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारे टाकला जातो त्याला सॅलड गोलंदाजी बोलतात. आणि सध्या ही नावं टेनिस क्रिकेटमध्ये जरूर नव्यानं आली आहेत. शॉर्ट हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, डीपमध्ये चेंडू गॅदर करेल, एका धावेचा प्रयत्न. लालच बुरी बला आहे, लालच हा लपलपो. तसं आपण पाहिलं तर बॅटर दुसऱ्या धावेच्या लालचीमध्ये आपण पाहिलं तर माघारी येईल. यानंतर मॅच आपण पाहिले तर वाटाळ स्पोर्ट्स वाठार आणि नागभूमी स्पोर्ट्स शिराळा संघ दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. वाटाळ स्पोर्ट्स वाठार आणि नागभूमी स्पोर्ट्स शिराळा दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. संघाची धावसंख्या आहे फक्त 22-22. वन टू गो. एक चेंडू आता शेवटचा बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच बनते का? सुरेख फटका, अप्रतिम, डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर जा आणि चेंडू घेऊन या असं तो सांगतोय. बॅटर 6 धावा. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28. एकोणतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 29 रन्स टू विन. टॉस साठी या वाटार स्पोर्ट्स वाठार. 4 धावा. ओहो, येस, 4 धावा पॅनल्टीच्या त्याही आहे. वा वा वा, बरं झालं आठवण. मी बघत होतो, लक्ष आहे का तुमचं? माझ्या लक्षात आहे. +4. 4 धावा पॅनल्टीच्या किती महाग ठरतायत तेही बघायचंय. म्हणजे टार्गेट आता ठेवलं गेलंय 33 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. 33 रन्स टू विन. 33 धावा आता या मॅच मध्ये करायचे. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा आणि वाटाळ स्पोर्ट्स वाठार दोन्ही कॅप्टन्स या. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा आणि वाटाळ स्पोर्ट्स वाठार दोघेही कॅप्टन्स आपण लगेच यायचंय. या दोन्ही कॅप्टन्स टॉस करूयात. वाटाळ स्पोर्ट्स वाठार आणि त्याचबरोबर
नागभूमी स्पोर्ट्स शिराळा टीम बोथ द कॅप्टन्स वेलकम. कॅप्टन्स या. या कॅप्टन या. धावा धावा थोडस. 5 ओव्हरची मॅच असेल तुमची कॅप्टन. येस. या. गुरु सर कॉल कोणाचा आहे? वाटर स्पोर्ट्स वाटर टीमचा कॉल आहे. छापा काटा. हेड इट्स अ कॉल आणि इट्स अ टेल. टॉस जिंकलाय सलग दुसऱ्यांदा. काय बोलतोस टीमचा परफॉर्मन्स, खास करून आयकॉन खेळाडू आणि अमित पाटील यांचा खेळ कसा राहिलाय? अमोलदादांनी मगाशी आपला खेळ दाखवून सगळ्यांना दाखवूनच दिलं आहे, त्यांच्याबद्दल सांगाय काही नको. आणि अमित दादाचा पण असा विषय आहे की ग्राउंडवर ते आले की त्यांची बॉलिंग आणि त्यांची बॅटिंग बोलते. वाव, मी जास्त बोलत नाही, माझा खेळ बोलतो याच पद्धतीने. टॉस जिंकलाच आता महत्त्वाचा निर्णय. आम्ही फिल्डिंग फर्स्ट करणार आहे. थँक्यू सो मच वाटर टीमचे कॅप्टन. काय बोलताच स्पर्धेमध्ये आलात, स्पर्धेच्या कशा पद्धतीने माहोल आहे, लाईट्स आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला बरं वाटेल. प्रथमतः आयोजकांचे खूप खूप मनापासून आभार. एक चांगली स्पर्धा एक तुम्ही इथं आम्हाला खेळायला मिळते. ग्रामभागात खेळाडूंना खूप चांगलं नेटकं नियोजन व सर्वच क्रीडाप्रेमींना एक चांगली मॅच पाहायला मिळते. माझ्या टीम चांगले एक फलंदाज आहेत. तुम्हाला नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. थँक्यू सो मच सर. दरम्यान अतिशय सुंदर स्ट्रोक येतोय आणि चेंडू जातो तर सीमारेषे बाहेर येतोय चौकार. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते बॅट्समन मार्फत. मच्छिंद्र याच्या मार्फत अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. मच्छिंद्र आपल्या टीमसाठी अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आहे आणि फ्री हिट देखील असेल. फ्री हिट म्हणजे एक मेजवानी आहे, त्या मेजवानीचा आस्वाद घेतोय का पाहूया मच्छिंद्र. राऊंड विकेट, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची इनसाइड घेतलेली आहे. चेंडू या ठिकाणी डीप मिड विकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. निहाल बनसोडे चेंडू अडवतोय. अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती चालू असताना धावसंख्या होते ती 8 धावा. 33 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं गेले. 33. आणि सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करता आता त्याचा मच्छिंद्र, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मायकल या नावानं संपूर्ण आपण पाहिलं तर 32 टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू मायकल. गोलंदाजीसाठी अर्थातच जबाबदारी खांद्यावरती जरूर दिली. अर्थातच सागरच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर दिल्या. त्यानंतर नो बॉल आला, त्यानंतर 1 धाव दिली. आणि आता आपण पाहिलं तर 33 धावा कशा पद्धतीने केल्या जातील, कशा पद्धतीने रोखल्या जातील हेही बघायचं आहे. राऊंड विकेट, शॉर्ट बॉल, शॉर्टपुलचा फटका. चेंडू या ठिकाणी सीमाराच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणी अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची अतिशय चांगली साथ मिळत असताना पाहायला मिळते. 1 धाव या चेंडूवरती जरूर ऍड झाली. आता स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळतोय तो डावखोरा फलंदाज ज्याचं नाव आहे मच्छिंद्र पवार. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो सागर. राऊंड विकेट गोलंदाजी करेल सागर. हे नक्कीच बॅटल रंगलेलं पाहायला मिळत आहे.
अतिशय सुंदर स्ट्रोक डाऊन डी ग्राउंड समोरच्या दिशेने क्रिकेटचा क्लास दाखवणारा मच्छिंद्र याच्या बॅट मधून येतोय षटकार. काय स्ट्रोक सजवलाय. अप्रतिम. पायावरती आदळला गेला, पायावरती टाकला गेला, माफ करा. तदनंतर आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटला जाऊन सरळ बॅटीनं बॅट स्विंग, बॉटम हँडचा उपयोग चांगला होता, बॅट स्विंग प्रॉपर होतं, सरळ बॅटीनं. काय तो फटका, काय ती नजाकत, काय ती ताकद, एकदम ओके होती. अप्रतिम फटका. थँक्यू. नक्कीच लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि लेदर क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक सजवले जातात. तसा स्ट्रोक सजवलाय मच्छिंद्र याने. क्रिक लाईव्ह तुमचं कौतुक करेल. प्रेक्षकांकडून ही माहिती आली. गतवर्षीपेक्षा आपण पाहिलं तर यावर्षी तुमचं यूट्यूब वाहिनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते असं प्रेक्षकाने सांगितलं. क्लिअरिटी खूप छान आहे. ज्या पद्धतीने फलंदाजांना क्लिअर केलाय चौकार, षटकार, आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 21 33 धावेचं आव्हान आहे. कारण की खऱ्या अर्थानं निखिल गोरे असेल, विकास कांबळे असेल, सुमित सिंग असेल, यांचा खऱ्या अर्थानं विजय आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे, 1 to go, कारण की एक नो आलाय आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. सगळ्यांचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे. कारण की क्रिक लाईव्ह ज्या पद्धतीने मेहनत घेते, ज्या पद्धतीने काम करते आणि खूप छान काम प्रेक्षकांनी पोचपावती त्यांना दिली की यंदा क्लिअरिटी, क्वालिटी खूप छान पद्धतीने दाखवली जाते. इंद्रप्रस्थपद संस्थेचे शाखाधिकारी सन्माननीय आदरणीय अविनाश पाटील साहेब, वेलकम, यांचे आम्ही स्वागत करतो. यावेळी देखील इनसाइड अपचा फटका चेंडू या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होतं. चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मच्छिंद्र याच्या बॅट मधून येते क्रिकेटचा क्लास दाखवणारा क्लासिकल स्ट्रोक चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक सजवलाय. इनसाइड आउटचा फटका आणि इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करतोय आपण. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणछत्री टिपले जात आहेत आणि अतिशय सुंदर स्ट्रोक. चेंडू जातो तो वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अतिशय चांगला स्ट्रोक चौकार. चौकार आलाय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 25 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. यानंतरची मॅच ही एक चांगली मॅच यानंतरची देखील बघायला भेटेल तुम्हाला. जी आपण पाहिली तर नागभूमी स्पोर्ट्स टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली. वाटार स्पोर्ट्स वाठार अशी ती त्यांच्यासोबत मॅच होईल. 5 ओव्हरची मॅच म्हणजे एक चांगली मॅच तुम्हाला बघायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये सामना पाहिलं तर क्लोज करण्याचं काम केलेलं आहे या दोन बॅट्समननी जे सलामीला आलेले होते. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला. यावेळी पाहिलं तर पिचच्या पाठीमागे चेंडू रिलीज केलाय आणि पंचांचा कॉल, इट इज नो बॉल. नो बॉल म्हणजे नक्कीच फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा उचलतो का पाहूया मायकल. फ्री हिटचा चेंडू, खाओ पिओ बिल मत चुकाओ, आणि अगदी त्या चेंडूसाठी सध्या आपण पाहिलं तर मायकल स्ट्राईक वरती आहे. ओ हो 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 हो, आणखीन एक येतोय नो बॉल, आणखीन एक नो बॉल येतोय. कारण की या आधी पिचच्या आधी आदळला, आता पिचच्या बाहेर आदळला, म्हणजे दोन्ही फिट्टूस. नक्कीच प्रॅक्टिसची ही कमतरता आहे सर. जर क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त वेळ राहायचं असेल तर तुम्हाला या मैदानावरती घाम गाळावा लागेल. शॉर्ट बॉल शॉर्टबॉलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु हा फ्रीडचा चेंडू होता आणि बॅट्समन बाद नसेल. एक धाव या चेंडूवरती जरूर ॲड झाली. पुढचं बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. यावेळी पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या मार्फत आणि या चेंडूला सन्मान दिलाय. कारण की आता विजयासाठी फक्त धावांची गरज आहे 5. नक्कीच सामना संपेल का. या चेंडूवरती देखील चेंडू फ्लिक करायचा होता आणि लेगस्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज केलाय. व्हाईट बॉल येत आहे. एक्स्ट्रा धाव अजूनही चेंडू आपण पाहिले तर बरेचसे आहेत जरूर. 16 चेंडूमध्ये अजूनही 4 धावा हव्यात विजयासाठी. मॅच चांगली बनत चालली आहे, मॅच चांगली रंगत चालली आहे. मॅचमध्ये पाहिलं तर फक्त औपचारिकता बाकी आहे आणि यावेळी पाहिलं तर झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला, परंतु झेल ड्रॉप होतोय. नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं तर चेंडू साईड होत नाहीत आणि नो बॉल येतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट. आज नक्की चाललंय काय. मॅच खऱ्या अर्थानं दिली जाते. आओ तू दाल दाल में पात पात, आणि त्याच पद्धतीने होते मॅच. थोडीशी आपण पाहिली तर जाऊन हातामध्ये दिली जाते. फ्री हिटचा चेंडू. 2 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. हो, चांगला फटका खेळून काढला. पहिली धाव जरूर घेतली जाईल. जिथे आपण पहिलं खेळाडू आहे
एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. यानंतर सिंगल धाव एक विजयाची धाव जरूर हवी आहे बॅटिंग करणारी टीम अर्थातच मालगाव स्पोर्ट्स या संघाला. कारण की नवजीवन स्पोर्ट्स शिराळा संघ आपण पाहिलं तर धावा जास्त बनवल्या नाहीये 4 ओव्हरमध्ये आणि ऑलरेडी पॅनल्टी देखील मालगाव टीमला लागलेली, मात्र त्याचा जास्त फरक त्या टीमला पडला नाहीये. विजयी चौकार येतोय, विजय राहिला संघ मालगाव स्पोर्ट्स संघ. या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सध्या मॅच खेळली जाते नागभूमी स्पोर्ट्स शिराळा वाटाळ स्पोर्ट्स वाटाळ. अप्रतिम मॅच होणार आहे यानंतरची, कारण की आता जी मॅच होती वाटाळ स्पोर्ट्स वाटाळ आणि नागभूमी स्पोर्ट्स शिराळा सर्वात पैसा वसूल मॅच तुम्हाला बघायला भेटेल, कारण की प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल. आणि आज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिले तर तुमच्यापर्यंत आम्ही कळवतोय. या मॅचचा हिरो अर्थातच ज्या गोलंदाजानं आतापर्यंत आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये अर्थातच ओव्हर क्रमांक 1 मध्ये अर्थातच मच्छिंद्र ज्यानं 7 धावा खर्च केल्या, विकेटही घेतल्या, धावाही केल्या, तो मच्छिंद्र या मॅचचा ठरतो